ज्या यामिनी जाधवांवर फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याच प्रचाराची वेळ फडणवीसांवर येणं ही काळानं घेतलेला हा सूड असल्याची टीका संजय राऊतांनी केली। त्यावर फडणवीसांनी काय उत्तर दिले पाहूया। ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली। म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं होतं। फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर जे विधानसभेत भाषण केलं होतं ते एकदा ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पाहावं। ठाकरे गटात असताना ज्या रवींद्र वायकर यामिनी जाधवांवर भाजपने आरोप केले होते त्यांनाच आता लोकसभेचं तिकीट मिळाल्यामुळे ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीसांना सवाल केले आहेत। दक्षिण मुंबईतून ठाकरेंच्या अरविंद सावंतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेनं यामिनी जाधवांना तिकीट दिले। मविया सरकार असताना देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्यांसह अनेक भाजप नेत्यांनी यामिनी जाधवांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते। त्यामुळे यामिनी जाधवांचा अर्ज भरण्याआधी फडणवीसांनी एकदा त्यांचीच भाषणं ऐकावीत असं आवाहन केलं। ही समितीच्या अध्यक्षांकडे ज्यावेळेस धाड पडली पहिल्यांदा 130 कोटी ती वाढता वाढता 300 कोटीची बेहिशोबी संपत्ती सापडली। असं प्रशिक्षण घेऊ नका, असं प्रशिक्षण घेतल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये जावं लागतं। म्हणजे इकडे लोक कोरोनाने मरत होते आणि तिकडे प्रॉपर्ट्या घेणं चाललं होतं। यामिनी जाधव यांचा अर्ज भरायला ते जाण्याआधी फडणवीस यांनी जाधव दाम्पत्यावर जे विधानसभेत भाषण केलं होतं ते त्यांनी ऐकावं आणि मग स्वतःला आरशात पाहावं। महाराष्ट्र हा गुंडांच्या ताब्यात आहे सध्या आणि हे संगनमतानं चाललेलं आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फडणवीस जात आहे। हा त्यांच्यावर घेतलेला काळानं सूड आहे। असं आहे, ऐका, कोरोनाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याचे बोलविते धनी कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना आम्ही लवकरच एक्सपोज करणार आहोत। रवींद्र वायकरांवर ईडीचे छापे पडल्याच्या महिन्याभरानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि महापालिकेनेच आपल्या विरोधात तक्रार मागे घेतल्याचा दावा वायकरांचा आहे। 1.5 वर्षापूर्वी भाजपनं खास करून अजित पवार, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसूळ, भावना गवळी आणि संजय राठोडांवर विविध गंभीर आरोप केले होते। मात्र योगायोगानं यापैकी सर्वच नेते आज भाजप सोबत सत्तेत आहेत। आता यशवंत जाधवची चौकशीला गती देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। 38 बेनामी प्रॉपर्ट्या, 1000 करोडची मालमत्ता आणि यशवंत जाधव तरी तुमचा घोटाळेबाजांना योग्य ठिकाणी पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही। 15 कोटी रुपये यशवंत जाधव त्यांच्या पत्नी यामिनी जाधव फक्त आता त्यांनी जाऊन सरळ कबूल करावं। 7 कोटी रुपयेचा मनी लॉन्ड्रिंगचा व्यवहार बाहेर आम्ही आणला। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।